तर मित्रांनो, आज आम्ही मैनापी धबधब्याला जायला निघालोय. तर माझ्याबरोबर ईश्वर भट्ट, त्याच्यानंतर संदीप देसाई आणि रवी भट्ट असे आम्ही चाललो आहे. आम्ही आत्ताच इथे गाडी लावली आणि इथून आता चालत जावं लागतं. साधारण किती किलोमीटर आहे इथून जायला? 2-2.5 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. चला बघू कशी होते ट्रिप. तर आम्ही साधारण अर्ध्या वाटेत पोचलो आहे. आम्हाला मैनापी धबधब्याचा ते पाणी वाहतं त्याचा आवाज येतो आहे खाली. आम्ही चालतो आहे, बघू कधी पोचू. मी तरी पहिल्यांदाच चाललो आहे. कळलं काय? गेल्या वेळी आला त्यावेळेचं सांगतोस तो. किती वर्ष झाली त्याला? 8-9 वर्ष झाले. बापरे. त्यावेळी असा रस्ता वगैरे नव्हता. हां 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 अवघड धबड होतं सगळं. म्हणजे त्यावेळी लोक विशेष कोण येत नव्हते. हां. हो, मी पण थोडासा दमलो आहे, फक्त उन्हामुळे, चालण्यामुळे नाही. अगदी आम्ही दुपारी भर 11 वाजता निघालो आहे नेत्रावळीतनं, म्हणजे संदीपच्या घरनं. साधारण 11:30 वाजले ना आता. 12 वाजले. एक 15 मिनटं 12 बरोबर 4 व्हीलरने यायला लागले. हां, मग 11:15 वाजता निघालो असणार आपण, आहे ना? 11 वाजून गेले. एक अर्धा तास झाला आम्ही चालायला. हां हो, अर्धा तास झाला बरोबर. म्हणजे 11:15 वाजता निघालो. साधारण 10 मिनटं संदीपच्या घराकडनं फॉरेस्ट ह्याच्याकडनं यायला. आणि हे संदीप आपण ब्लॉग करतोय, आम्ही दोघे ब्लॉग करतोय. तर आमच्या दोघांचे जे ब्लॉग आहेत ते तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळणार आहेत. तर माझा हा मिळणार आहे तुम्हाला अभय करंदीकर ह्या चॅनलवर. आणि संदीप देसाई पण त्याचं नाव त्याने काय ते हां ओके ओके बदललं आहे नाव त्याने. संदीप देसाई नाव आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता. मध्ये थांबलो एका ठिकाणी, सुंदर जागा गेली आणि बसायला. किती किलोमीटर चालायला सांगतो आम्हाला त्या अजून टायर हो, काहीतरी जुना विषय झाला. टायर ओढा गावतो. तर साधारण आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत आलो आणि मधल्या विश्रांतीसाठी बसलोय. शांती स्थान. संदीप म्हणतोय की नको जाऊया आता म्हणून, मी इथेच बसतो, तुम्ही जावा पुढे म्हणून. खायला लागलाय म्हणून. कालचा खूप दमायला झालाय आणि नंतर काम सुद्धा 14 किलोमीटर सलग चाललेलो, पण आता सवय नाही. आता कमी झाला. 2 किलोमीटर चालल्यावर 20 किलोमीटर चालल्यासारखं वाटलं. थोडासा वेळ विश्रांती घेऊन, जुन्या आठवणी आठवून आणि त्यावर काही चर्चा करून जरा फ्रेश वाटलंय. आता आम्ही परत निघालोय. ईश्वरदा मध्ये मध्ये म्हणत नाही रे इथे झालं असं म्हणून तो पुढे जायला हे करतोय, प्रोत्साहन देतोय, जेणेकरून जास्ती दमू नये किंवा दमले असं वाटू नये, आनंदाने जाऊ शकतो. त्यांचा इथं परत काहीतरी विषय चालू झालाय. तर मी अशा गप्पा मारत मारत किंवा असे चालणार. हां, विषय ऐका नक्कीच. ज्यावेळी शिवतांडव स्तोत्र ज्यावेळी म्हटलं रावणाने रचलं, त्यावेळी तो ज्यावेळी कैलासावर गेला ना, कैलास वगैरे उचलला सगळं केलं, आणि ज्यावेळी तो परत येत होता त्यावेळी तो शॉर्टकट म्हणून अशा दृष्टीने म्हणून किंवा कसं आहे, कैलासातून लंकेला जाताना तुझं रेषा मारली तर ते आपल्या दंडकारण्यातूनच जाते. तो जाता जाता ते स्वतःची झाडं घेतली आणि त्याने सुद्धा घेतलं, बिया नेल्या आणि तिथे पेरल्या, आणि त्यावेळी ते अशोक वाटिका तयार झाली तिथे. असं सांगितलं तर तो नाहीच म्हणतो. हे तुम्ही जे काय ऐकलेलं आहे ते सगळं आजचं काही मला संदीपाने गंडवलेलं आहे, पण त्याला मी बळी गेलेलं नाही आहे, कारण काही संबंधच नाही. बरं ठीक आहे, मान्य केलं की रावण घेऊन गेलेला आहेत ना बिया म्हणून, तरी पण तो थांबलेला खाली गोकर्णाला. गोकर्णावरती आला का तो? कैलास ते दोन्ही प्रसंग वेगवेगळे. कर्णाला जाताना दोन्ही प्रसंग वेगवेगळं. वाटेत नाही. तहान हो, लागली, तो तांडव करतो त्याच वेळी हे करतो ना, येताना शिवलिंग घेऊन येतो, ते शिर कापून सगळं. त्याला ज्यावेळी तहान लागली त्यावेळी तो त्या बामणबुडा धबधब्यावरच पाणी प्यायला बसलेला. ओके. आणि त्याने बिया काढून कुठे आला? कनबडीत लावल्या.
आणि मला सांग एका हाताने धरलंच ना त्यावेळी ना. जशा शिरा म्हटलं की हात किती हा ते पण बरोबर आहे. मग त्याने असं करायला हवं होतं ना की 2 हाताने शिवलिंग धरायचं आणि उरल्या हाताने हे करायचं, संध्या करायची. अरे पण त्यावेळी तो एवढा तर ह्या दोघांनाही हजार हे पटवून द्यायला जमलेलं नाहीये आणि हा विषय इथेच संपवण्यात येतो. आता टॉपिक बदलणार आम्ही आता, कारण हा विषय मी जिंकलेला आहे. ये तर आता आम्ही इथे एक झाड बघितलं पाठी, त्याला एक पिवळी फळं धरतात, सॉरी फुलं नव्हे. तर ती आम्ही खाल्लेली, त्याचा किस्सा चाललेला. तर त्या फळांचं नाव काय वगैरे वगैरे तुम्हाला संदीप सांगणार आहे. बोला. आठवत नाही त्याचं नाव, पण त्याच्याशी अगदी साम्य असलेली फळं ज्याला एबियू असं म्हटलं जातं, तर ती चांगली असतात, आरोग्यासाठी पण चांगली. आणि जशाच तशी पानं असो, फळं असो. आणि कदाचित मला असं वाटतं की त्याचीच ही वाईल्ड म्हणतात, म्हणजे काय जंगली प्रजाती असावी असं. इति तर ही त्याची माहिती होती. संदीपाला खूप माहिती आहे त्याच्याकडे, खूप हे सुद्धा आहेत, काय झाडं सुद्धा आहेत. तर त्याच्या फार्ममधली झाडांचे फोटो काढले मी आज, ज्यांना फळं धरलेली तेच. आवाज करायचा का विचार हेच कसला आवाज? हां, फॉल्सचा आवाज यायला लागलाय. येस राईट. तर त्याचा जो हे आहे काय आहे, काय सांगू तुम्ही, हां संदीपाच्या फार्ममधली ती जी झाडांना फळ धरलेली त्याचे मी फोटो काढलेत. तर ह्या ब्लॉगच्या शेवटला तुम्ही ते फोटो आणि जे काय फोटोग्राफ्स ह्या ट्रिपमध्ये मी काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, त्यावेळी तुम्हाला ते फोटोग्राफ बघता येतील लास्टला. चलो अब जाते. तर मगाशची तुमची जी पर्णकुटी आम्ही बसलेलो ना, तशी दुसरी सुद्धा येते. तो त्याची फोटोग्राफी करायची असेल तरी उत्तम आहे. माहिती देतोय संदीप. विशेष म्हणजे एवढं 3-3 किलोमीटर डोंगर चढल्यानंतर असं जर बसायला कुठे छान मिळालं तर अद्वितीय. अद्वितीय स्थानाची माहिती दिलेली आहे. ईश्वर त्याला सांगत आहे मगासपासून ऑलमोस्ट पोचलो म्हणून. आता संदीपान पण चालू केलं आहे पोचलो म्हणून. हा तुम्हाला खूप झालं आहे. तसा हा रस्ता थोडा सावलीचा होता मध्ये मध्ये, आता नाही दिसणार तुम्हाला. पाठी गेला ते मस्त एक फोटोग्राफ काढलेले मी, छान सावली होती. इथे पण आहे, मध्ये मध्ये नाही, मध्ये मध्ये आहे, चालू आहे. हां पण माझ्या अंदाजाने तिथे गेल्यानंतर भारी वाटणार आहे, कारण मी सावरीला गेलेलो मागच्या वेळी, मी आणि संदीपचा भाऊ. तर त्यावेळी तिथे गेलो, खूप दमलो, कारण तिथे चालावं खूप लागतं. सगळ्यांना नाही जावं लागत, रस्ता चालू असेल तर ऑलमोस्ट आपण अगदी धबधब्यापर्यंत पोचतो. एक 100-200 मीटरच चालावं लागतं. पण आम्ही गेलो त्यावेळी रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला गाडी लांब लावावी लागली, त्यामुळे चालावं लागलं. पण गेल्यानंतर जे काळ्या दगडातनं पाणी येतं थंडगार, ते एकदा चेहऱ्याला त्याचा स्पर्श झाला की काय वाटतं, तो आता अनुभव परत घेता येणार आहे असं वाटतंय की इथे पण तसं पाणी असणार. गेल्यानंतर कळेल काय ते. समोर पाणी दिसतंय थोडंसं, ते आता हे धबधब्याचं आहे की काय माहीत नाही, पण सध्याला चालू आहे एप्रिल नाही मार्च चालू आहे, संपलाच जवळजवळ मार्च, तरी पण पाणी इथे एवढं आहे. नॉर्मल भाळ वाटतं ह्या. येत आहेत सगळे. जास्त नाही रे, भरपूर. ईश्वरदा दमला थोडासा रवी इष्टे इथपर्यंत गेलो खाली मी, समजलं ना. संदीपान मला बोलवून घेतलं नाही कुठला तरी फोटो काढायला. भारी जीव आहे इथे पायऱ्या उतरता मला हा एक मला दिसलेला कीटक. तो हम पहुंचे हैं यहाँ. कसला उंच आहे रे हा, जबरदस्तच. पाणी फक्त कमी आहे ना, होय पाणी कमी आहे. मस्तच आहे पण हा. वा वा सुंदरच. ठेवले इथे खुर्चे आणि मस्त एकावर एक रचणार आहे मी, बघा आता काही नसतं.
आमच्यावर मारू नका रे, आमच्यावर मारू नका. पुरे तर खाली आलो, त्याच्यानंतर खाली खूप काय काय केलं ते तुम्हाला मी आत्ता दाखवलंच आहे. पण आता मध्ये व्हिडिओ करता आला नाही कारण पुण्यात आमचा वेळ गेला. तर हा लास्ट व्हिडिओ आहे. टाटा बाय बाय म्हणायचा. कसं वाटलं इतक्या वर्षांनी येऊन? मस्त फ्रेश एकदम ना, मजा आली. चला तर पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत बाय बाय, टाटा. हा तर आम्ही मस्त फिरून आलो आहे छानपैकी आणि बरे दमलो आहे. आता पाणी प्यायलं तर ईश्वरदा सांगतोय की आपल्याला पाण्याची चव हवी आहे म्हणून पाणी हवं आहे, तहान लागली आहे म्हणून नाही म्हणतो. आता पाण्याची किंमत कळते ना. घरी पाणी पितो ते नॉर्मल वाटतं. हा हा हा, इथे आल्यानंतर पाणी म्हणजे काय असतं हे लक्षात आलेलं आहे आमच्या. बाकी सगळे पाणी विकतात ना, माउंटन वॉटर आणि वगैरे वगैरे असं. आम्ही मैनापी वॉटर पिऊन आलेलो आहे. मैनापी धबधब्याचे पाणी हे मैनापीचं होतं की काय? मैनापीचंच होतं ना. मस्त थंडगार पाणी छान छान पिऊन आलं. तर अशा प्रकारे सुंदर ट्रिप झाली आमची. मी मगाशी म्हटलेलं तुम्हाला की इथे व्हिडिओ संपवणार म्हणून, पण आता येत असताना वाटलं थोडासा व्हिडिओ करू शकतो, थोडीशी अंगात ताकद आहे तसं म्हणून. तर एक म्हटलं लास्ट व्हिडिओ करूया. टाटा बाय बाय, पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू.